नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण YouTube वर नवीन बॅच सुरू करत आहोत। ही बॅच विशेष करून डिपार्टमेंट PSI प्री प्लस मेन्स आणि MPSC कंबाईन या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे। या बॅच मध्ये आपण 2011 पासून ते 2024-25 पर्यंत आयोगाने विविध परीक्षेमध्ये प्रत्येक घटकानुसार कशा पद्धतीने प्रश्न विचारले यांचं सविस्तर विश्लेषण घेणार आहोत। आज जो आपण टॉपिक सुरू करतोय हा टॉपिक डिपार्टमेंट PSI मुख्याला तर कामी येईलच। या टॉपिक संदर्भात प्रिलिम मध्ये सुद्धा प्रश्न असू शकतो आणि त्यासोबत कंबाईन आणि राज्यसेवा प्रिलिमचा विचार केला तर या टॉपिक वर प्रश्न विचारल्याशिवाय आयोग समोर जात नाही। प्रश्न समोर दिसेल, उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण घेणार आहोत। प्रत्येक प्रश्न सविस्तर समजून सांगितला जाईल, त्यासोबत त्या पॉइंटवर भविष्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो या मुद्द्यावरही इथं आपण चर्चा करणार आहोत। ओके, चला प्रश्नाचं उत्तर द्या। PSI पूर्व 2011 ला विचारलेला प्रश्न आहे। मी पुन्हा सांगतो, आपण 2011 पासून 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा विचार करणार आहोत। चला उत्तर देताना स्पीड ठेवायचा आहे। भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली। पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर 26, 1949, जानेवारी 26, 1949, जानेवारी 26, 1950, 10 नोव्हेंबर 1949। तो परानो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आपण संविधानाचा स्वीकार कधी केला? तो परानो आपण संविधानाचा स्वीकार केला 26 नोव्हेंबर 1949। दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, संविधानाची अंमलबजावणी संविधानाची अंमलबजावणी झालेली 26 जानेवारी 1950। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2 IMP पॉइंट लक्षात ठेवायचे। एक, भारताने संविधानाचा स्वीकार कधी केला? भारताने संविधानाचा स्वीकार केला 26 नोव्हेंबर 1949। संविधानाची अंमलबजावणी कधी झाली? तर आपल्या संविधानाची अंमलबजावणी झाली परानो 26 जानेवारी 1950। नेक्स्ट क्वेश्चन, थोडा स्पीड ठेवा, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा सुरू झाले? पटपट। भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा सुरू झाले? इसो पूर्व 2011 ला विचारलेला प्रश्न आहे। 8 डिसेंबर 1946 पर्याय क्रमांक 1, 2 9 डिसेंबर 1946, 3
15 डिसेंबर 1946, 4 15 ऑगस्ट 1947. तो पोरांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. त्रिमंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार भारतासाठी संविधान तयार करणारी संविधान सभा तयार झाली. या संविधान सभेचं कामकाज सुरू झालं 9 डिसेंबर 1946. ते कधीपर्यंत चाललं? 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत संविधान निर्मितीचं कामकाज चाललं. या कालखंडामध्ये संविधान सभेची एकूण 11 अधिवेशने झाली. या 11 अधिवेशनापैकी संविधान सभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले होते 9 डिसेंबर 1946. दोन प्रकारचे प्रश्न लक्षात ठेवायचे. संविधान सभेचं कामकाज कधी सुरू झालं? 9 डिसेंबर 1946. संविधान सभेचे पहिले अधिवेशन कधी सुरू झाले? संविधान सभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले पोरांनो 9 डिसेंबर 1946. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन एसो पूर्व 2011 ला विचारलेला प्रश्न. सर्व मुद्दे परीक्षाभिमुखच घेतले जातील. पापड पसारा टाइमपास केल्या जाणार नाही. येणाऱ्या परीक्षेपर्यंत किमान 40 ते 45 पॉलिटीचे घटक आपल्याला PYQ च्या माध्यमातून कंप्लीट करायचे. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? बघा, पर्याय क्रमांक 1 के संथानम, 2 अबुल कलाम आझाद, 3 जॉन मथाई, 4 फ्रँक अँथोनी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्रँक अँथोनी. बघा, परीक्षाभिमुख बाब आहे. घटना समितीच्या पहिल्या बैठकीवर प्रश्न विचारण्याचं प्रमाण जास्त आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पोरांनो पार पडली पहिली बैठक. घटना समितीची पहिली बैठक कुठं पार पडली? घटना समितीची पहिली बैठक सेंट्रल हॉल दिल्ली या ठिकाणी पार पडली. घटना समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये सर्वात ज्येष्ठ सदस्य सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. दुपारनंतर सच्चिदानंद सिन्हा यांची तब्येत थोडी खराब झाली. त्यामुळे पहिल्याच बैठकीमध्ये घटना समितीचे तात्पुरते अर्थात हंगामी उपाध्यक्ष नेमावे लागले आणि मध्य प्रांतामधून सदस्य म्हणून आलेले फ्रँक अँथोनी यांची घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून निवड केली होती पोरांनो. ओके, नेक्स्ट एसो पूर्व 2011 ला विचारलेला प्रश्न आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी पटपट. प्रत्येक प्रश्न तुम्हाला काही ना काही माझ्याकडनं नवीन देऊन जाईल. या घटकाविषयी असे काही पॉइंट मिळतील ते तुम्हाला मार्केट मधल्या रेफरन्स बुक मध्ये सुद्धा मिळणार नाहीत. मात्र त्या पॉइंटवर आयोगाकडनं प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक लेक्चर तुम्हाला गांभीर्यानेच करणं गरजेचं असेल. जर येणाऱ्या परीक्षेमध्ये 15 पैकी किमान 13 प्रश्न बरोबर आणायचे तर डॅडॅस हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर BR आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू. तो पोरांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष बिहार प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. पोरांनो इथं 6 IMP पॉइंट सांगेल, तेवढे परीक्षा भिमुख लक्षात ठेवा. 1,
घटना समितीचे हंगामी अध्यक्ष 2 घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष 3 घटना समितीचे अध्यक्ष 4 घटना समितीचे उपाध्यक्ष 5 घटना समितीचे कायदे विषयक सल्लागार आणि 6 मसुदा समितीचे अध्यक्ष. या 6 पॉइंट मध्ये हमेशा गोंधळ होतो. अभ्यास झालेला असला तरी परीक्षेमध्ये थोडा गोंधळ होतो आणि मग प्रश्न चुकून जातो. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा हे बिहार प्रांतामधून घटना समितीवर निवडून आलेले होते. घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी होते. फ्रँक अँथोनी मध्य प्रांतो बरार इकडनं घटना समितीवर निवडून आलेले होते. घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बिहार प्रांतामध्ये घटना समितीवर निवडून आलेले होते. घटना समितीचे उपाध्यक्ष होते एच सी मुखर्जी. एच सी मुखर्जी जे बंगाल प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आले होते. घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार किंवा संविधानिक सल्लागार, घटना समितीचे संविधानिक सल्लागार आहेत बी एन राव आणि ज्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात असे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर. परंतु येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे किमान 6 पॉइंट परीक्षाभिमुख लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या बॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा फापट पसारा असणार नाही. एकमेव उद्देश आयोगाचे PYQ व्यवस्थित अभ्यासणे आणि येणाऱ्या परीक्षामध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतील याचा शोध घेणे. PYQ ची बॅच 100% फ्री आहे. रोज YouTube वर आपलं लेक्चर असणार संध्याकाळी 7 वाजता आणि यावेळेस आपण 100% बॅच कंप्लीट करणार आहोत. आत्ताच बघितलं आपण भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. आपल्या संविधान सभेअंतर्गत समित्या स्थापन केल्या होत्या आणि त्यामधली सर्वात महत्त्वाची समिती होती मसुदा समिती, जिची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 ला आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर. बी आर आंबेडकरांनी मसुदा निर्मितीमध्ये तर महत्त्वाची भूमिका पार पाडलीच, पण संविधान सभेमध्ये सुद्धा प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचं काम डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी पार पाडलं, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. नेक्स्ट.
STI पूर्व 2012 ला विचारलेला प्रश्न. उत्तर सर्वांनी द्यायचं आहे, स्पीड ठेवायचं आहे. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे परानो, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते BN राव. BN राव. एक प्रश्न आला आहे की मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. नेक्स्ट, अशा प्रकारचे प्रश्न असण्याची शक्यता येणाऱ्या परीक्षेमध्ये आहे. ASO पूर्व 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? होत्या विचारल्या. पोरांनो, आपल्या संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या आणि ज्यांना येणारी डिपार्टमेंट PSI मुख्य द्यायची, येणारी कंबाईन द्यायची, राज्यसेवा द्यायची, त्यांना 15च्या 15 महिला सदस्य माहित पाहिजेत. प्लस ती महिला घटना समितीमध्ये कोणत्या प्रांतात निवडून आली होती हेही माहित असणं गरजेचं आहे. विजयालक्ष्मी पंडित घटना समितीच्या सदस्य होत्या. सुब्बलक्ष्मी या घटना समितीच्या सदस्य नव्हत्या. सुचेता कृपलानी घटना समितीच्या सदस्य होत्या. विजयालक्ष्मी पंडित संयुक्त प्रांतामधनं घटना समितीवर आल्या होत्या. सुचेता कृपलानी सुद्धा संयुक्त प्रांतामधनं घटना समितीवर आलेल्या होत्या. सरोजिनी नायडू सुद्धा घटना समितीच्या सदस्य होत्या. सरोजिनी नायडू या बिहार प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेल्या होत्या. कोण होत्या? अ, क आणि ड होत्या. अ, क, ड. अ, क, ड पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. अ, क, ड. अ, क, ड. नेक्स्ट, PSI पूर्व 2013. PSI पूर्व 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? यापैकी विचार केला त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शीख. घटना समितीमध्ये 2 अल्पसंख्याक समुदायांना विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. एक शीख आणि दुसरे मुस्लिम. एक शीख आणि दुसरे मुस्लिम यांना घटना समितीमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. इथं मुस्लिम नाहीत, शीख आहेत, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, STI पूर्व 2014 याला या MP करा. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? IMP पॉइंट आहे बरं का. असा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये असू शकतो. कोणत्या राजकीय पक्षाचे घटना समितीमध्ये केवळ एक उमेदवार निवडून आले होते? कृषक प्रजा पक्ष यांचा एकच सदस्य होता. शेड्यूल कास्ट फेडरेशन यांचाही एकच सदस्य होता. कम्युनिस्टवाले यांचाही एकच सदस्य होता. अपक्ष एक नव्हते, परंतु अपक्ष होते 8. IMP पॉइंट लक्षात ठेवायचे. 296 जागेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या 296 जागेमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या होत्या? तर काँग्रेसला मिळाल्या होत्या. काँग्रेसला जागा मिळाल्या होत्या 208.
मुस्लिम लीग पक्ष होता त्याला 73 जागा मिळाल्या होत्या. काही छोटे पक्ष होते त्यांना एक एक जागा मिळाली होती, जसं कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, काँग्रेस व्यतिरिक्त शीख, अशांना एक एक जागा मिळाली होती. तर घटना समितीमध्ये अपक्ष होते 8. दिलेल्या पर्यायापैकी अ, ब, क या 3च पक्षाचे घटना समितीमध्ये एक एक सदस्य निवडून आले होते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 4 अ, ब, क. प्रश्न असाही असू शकतो, घटना समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या? घटना समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या. काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या? 208 जागा मिळाल्या. मुस्लिम लीगला किती मिळाल्या? 73 मिळाल्या. वाक्य परीक्षा भिमुख आहे. अपक्ष किती होते? 8. बाकी राहिलेल्या पक्षांना किती होत्या? एक एक जागा होत्या. नेक्स्ट, PSI पूर्व 2014 विचारलेला प्रश्न. सर्वांनी स्पीड ठेवायचा आहे, प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तांत्रिक अडचण आहे, सॉल्व्ह होईल. उत्तर द्या तुम्ही. स्क्रीन ब्लॅक झालेली आहे, तांत्रिक अडचण आहे, पण सॉल्व्ह होईल. दिसेल दिसेल. चला, सर्वांना दिसत आहे. चला, प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. खालील विधानांचा विचार करा. PSI पूर्व 2014 विचारलेला प्रश्न आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, बरोबर आहे? H.J. खांडेकर या समितीचे सदस्य होते? नव्हते. H.J. खांडेकर नावाचे मसुदा समितीमध्ये कुणीही सदस्य नव्हते. बघा, परीक्षाभिमुख बाब आहे. पंडित नेहरू पण सदस्य नव्हते, सरदार वल्लभभाई पटेल पण नव्हते. आले लक्षात? पुढं अजून प्रश्न येतील, तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर मसुदा समितीचे सदस्य सांगेन. ओके, चला, या प्रश्नाचं उत्तर अ बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. चला, IMP प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये इथं प्रश्न विचारला जाईल, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं असं विश्लेषण घेतो की तुम्हाला हा मुद्दा पुन्हा करण्याची गरज येणार नाही. बोला पटपट. सगळ्यांनी स्पीड ठेवायचा आहे.
सर्वांनी प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, गडबड काढायची नाही बिलकुल. बघा, कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुळणी करा. बघा, कॅबिनेट मिशन यालाच दुसरं एक नाव आहे त्रिमंत्रिमंडळ. ब्रिटिश मंत्रिमंडळातले 3 मंत्री भारतात आले होते म्हणून याला त्रिमंत्रिमंडळ म्हटलं जातं. आपली संविधान सभा त्रिमंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार स्थापन झाली. या त्रिमंत्रिमंडळाने घटना समितीची एकूण सदस्य संख्या सांगितली होती 389. या 389 सदस्याचं 2 गटामध्ये वर्गीकरण सांगितलं होतं. या 389 सदस्यामध्ये ब्रिटिश भारतात येतील 296, तर संस्थानिकांचे प्रतिनिधी 93 असतील. ब्रिटिश भारताचेही 2 गट सांगितले होते त्रिमंत्रिमंडळाने. घटना समितीमध्ये ब्रिटिश प्रांतामधनं येतील परानो 292 आणि उच्चायुक्ताचे प्रांत, त्याला कमिशनरी क्षेत्र म्हणतात, इकडनं येतील 4. बघा, परीक्षाभिमुख बाब आहे. या मुद्द्यावर आयोगाकडनं वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. 1. घटना समितीची एकूण सदस्य संख्या किती सांगितली होती? 389. त्या 389 मध्ये ब्रिटिश भारतातनं किती येतील? 296. संस्थानिकांचे किती प्रतिनिधी असतील? 93. ब्रिटिश भारताचे 2 गट सांगितले, ब्रिटिश प्रांतामधनं 292 आणि कमिशनरी क्षेत्रामधनं 4. तर बघू आपण या प्रश्नाचं उत्तर काय येतं. घटना समितीची एकूण निवडावयाची सदस्य संख्या होती 389. संस्थानिक राज्याचे प्रतिनिधी होते 93. उच्चायुक्त प्रांताचे प्रतिनिधी होते 4 आणि प्रांताचे प्रतिनिधी होते 292. 4 3 2 1 पर्याय शोधायचा आहे. 4 3 2 1. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं परंतु पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, एसो पूर्व 2014 कोणता सदस्य कोणत्या प्रांतातनं घटना समितीवर निवडून आलेला होता हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या विषयीचे मुद्दे तुम्हाला आपल्या प्रत्येक लेक्चर मध्ये दिसतील. हे मुद्दे ना तुम्हाला लक्ष्मीकांमध्ये दिसतील ना कोणत्या दुसऱ्या रेफरन्स बुक मध्ये दिसतील. राजकुमारी अमृत कौर कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? राजकुमारी अमृत कौर केंद्रीय प्रांत, त्यालाच आपण मध्य प्रांत म्हणतो, या प्रांतातनं घटना समितीवर निवडून आलेल्या होत्या. मग मला प्रश्नाची उत्तरं द्या काही, बोला पटपट. डॉक्टर BR आंबेडकर कोणत्या प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते? बोला पटपट. अभ्यास करणं गरजेचं आहे, प्रश्नाची उत्तर देणं गरजेचं आहे. डॉक्टर BR आंबेडकर हे कोणत्या प्रांतातनं घटना समितीवर निवडून आलेले होते? डॉक्टर BR आंबेडकर हे मुंबई प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आले होते. मुंबई प्रांत सुरुवातीचा त्यांचा बंगाल प्रांत होता, फाळणी निश्चित झाल्यानंतर ते मुंबई प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते. नेक्स्ट, एसो पूर्व 2014 विचारलेला पुढचा प्रश्न बघा. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली, बरोबर आहे. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष विचारले, चला उत्तर द्या. घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष
अर्थात हंगामी अध्यक्ष. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष आहेत सच्चिदानंद सिन्हा, जे बिहार प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते. पुढचा प्रश्न, संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? दोन 2011 पासून 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा विचार आपण या बॅच मध्ये करणार आहोत. रोज 35 ते 40 मिनिटाचं आपलं लेक्चर होईल. 7 वाजता सुरू होईल, 7:40 पर्यंत संपेल. भारतीय संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते. आजचा शेवटचा प्रश्न एसो पूर्व 2015 ला विचारलेला आहे. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत, कोणती विधाने बरोबर आहेत ते विचारल्या. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, हे विधान बरोबर आहे. घटना समितीच्या निवडणुका प्रत्यक्ष जनतेकडनं झालेल्या नव्हत्या. घटना समितीच्या निवडणुका प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्याकडनं घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपली घटना समिती ही प्रत्यक्ष प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. पहिलं विधान बरोबर आहे. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, चूक आहे. घटना समितीच्या निवडणुका प्रत्यक्ष जनतेकडनं झालेल्या नव्हत्या. ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आलेल्या होत्या, चूक आहे. बघा, हमेशा धोका होतो. ब्रिटिश भारताला जागा दिली त्या 296, त्यामध्ये ब्रिटिश प्रांत याला होत्या 292 आणि उच्चायुक्ताचे प्रांत किंवा कमिशनरी प्रांत यांना होते 4. ब्रिटिश भारत विचारलं तर 296, ब्रिटिश प्रांत विचारलं 292. इथं इकडे ब्रिटिश भारत विचारले, पुढे 292 दिलंय. हे विधान चूक आहे. आयोगाने काही उत्तर देऊ द्या, आपल्याला माहित नाही. ती विविध समित्याद्वारे कार्य करत असे, बरोबर आहे. घटना समितीमध्ये कामाची वाटणी करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या. सत्य विधान अ आणि ड. अ आणि ड याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता बोला पोरांनो, या बॅचचा तुम्हाला फायदा होईल का?